गॅस वाहिनीनं पुरवठा करणाऱ्या वाहिनीचं नुकसान झाल्यानं रविवारपासून सीएनजी गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम झालाय। ठाण्यात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू होती। अनेक सीएनजी पंपांवर रविवारी रात्री रिक्षा चालकांच्या 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या। सीएनजी नसल्यानं रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या। त्यामुळे आज सकाळी कामानिमित्तानं बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले। गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं सीएनजीवर धावत आहेत। ठाण्यात टीएमटीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नसल्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षानं वाहतुकीचा पर्याय निवडतात। या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर धावणाऱ्या आहेत, तर अनेक कारमध्ये देखील सीएनजी बसवण्यात आल्या आहेत। सीएनजीचा पुरवठा प्रभावित झाल्यानं अनेक रविवारी सीएनजी पंपावर इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाही। त्यामुळे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपावर इंधन मिळावं यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती। ठाण्यातील काही सीएनजी पंपावर 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्याचंही चित्र होतं। सीएनजी उपलब्ध न झाल्यानं रिक्षा चालकांचा दैनंदिन व्यवसायही बुडाला, तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्यानं त्यांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही। बस थांब्यांवरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या, तसंच बसगाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी दिसून येत होती। सर कधीपासून बंद है पेट्रोल? 2 दिन हो गया। कल दोपहर 12 बजे से सब पंप बंद है। रिक्शा वाले परेशान है, जिसके गाड़ी में जितना गैस था चलाए, कोई गाड़ी कहाँ खड़ी करके घर पे गया, कोई कहाँ खड़ी करके घर पे गया। कोई धक्का मार के चला रहे हैं बेचारे, धक्का मार के घर तक पहुंचा रहे हैं। परेशान है सब रिक्शा वाले। हो सर, काय त्रास म्हणजे असा आहे की काल दुपारपासून गाडी पंप बंद आहेत सगळीकडे, जेवढे ठाण्याचे आहेत मुंबईचे सगळे पंप बंद आहेत। सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि काय ज्यांच्या लोकांच्या गॅस नाही ते बिचारे पंपावरती तासन तास उभे आहेत। तर आता माझी विनंती आहे पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेअरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर केले, कारण सगळ्या पब्लिकला पण हा त्रास खूप होतोय आणि आम्हाला पण झाले। मुंब्रा येथील विविध समस्यांची सोडवणूक करण्यात ठाणे महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात नाहीत। गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा कोसा भागातील कचरा उचलला जात नाही। परिणामी परिसरात प्रचंड कचरा जमा झालाय। नागरिकांना रोगराईचा सामनाही करावा लागतोय। त्यामुळे संतप्त झालेल्या माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी माजी नगरसेवक सिराज डोंगरे, सुधीर भगत, फरजाना शाकिर शेख, सुनीता सातपुते, हिरा पाटील, रेहान पितलवाळा, जमीला नासिर खान, कमरुल हुद्दा, नादिरा सुरमे, शाकिर शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्वच माजी नगरसेवकांसह आयुक्त दालनावर धडक दिली। गेल्या काही दिवसांपासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। मुंब्रा कोसा येथील कचरा समस्या आता उग्र रूप धारण करू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून कचरा उचलण्यात आला नाही। डम्पिंग ग्राउंडची व्यवस्थाही करण्यात ठाणे महापालिकेला यश येत नसल्यानं येथील कचराच उचलला जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे। शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळेला संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्यानं संतापलेल्या शानू पठाण यांनी सुधीर भगत, फरजाना शाकिर शेख, सुनीता सातपुते यांच्यासह पालिका आयुक्तांच्या दालनावर धडक दिली। पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाबाहेर हेच आहे स्वच्छ भारत अभियान असे बॅनर झळकवत ठिय्या आंदोलन करून कचरा तात्काळ उचलण्याची त्यांनी मागणी केली। यावेळी मुंब्रा कोसा भागात सध्या कचऱ्याचे ढीग उभे राहिलेत। अनेक वेळा तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्यानंच नगरसेवकांना नाईलाजानं आयुक्तांच्या दालनाबाहेर बसावं लागत असल्याचं पठाण यांनी सांगितलं। पानी का बिल भर रहा है, उसको मूलभूत सुविधा चाहिए, और जिसके लिए आप बंधनकारक है, जो आप बंधनकारक है उसी चीज से आप मुंह मोड़ रहे हैं। ये हमारा काम नहीं है। जब आंदोलन करो आप टेम्पररी सुविधा देते थे, जब तक के ठोस निर्णय नहीं होगा हम यहाँ से जाएंगे। बीच में भी आपने कचरे के खिलाफ आंदोलन किया था, कचरे को लेके हम लोग यहाँ महानगर पालिका पे आ रहे थे। हाँ। हमको पुलिस ने वहीं रोक दिया, मुंब्रा में रेती बंदर के पास, वहां पे हम पे केस हुआ। हम लोग ऐसे 100 केस लेने तैयार है, लेकिन आज हम लोग महानगर पालिका के ऊपर आए। इसके बाद हम कोई भी मोटा प्रकल्प सब शिलफाटा से जा रहा है, मुंब्रा प्रभाग समिति के अंतर्गत हम उस सभी कॉर्पोरेटर उसको शुरू नहीं होने देंगे, चालू नहीं होने देंगे। मुंब्रा के हॉस्पिटल सब फुल है, सारे मुंब्रा के हॉस्पिटल जितने आईसीयू फुल, सब प्राइवेट स्कूल, आरोग्य केंद्र, सब जगह पे कचरों का अंबार लगा। क्या मांग रही है आगे?
आप अपनी व्यवस्था से कि बाकी कोई हमारी मांग नहीं है, डंपिंग नहीं है, क्या नहीं है, वो आपका विषय, हमको सुविधा चाहिए। भ्रष्टाचार बहुत हो रहा है। पार्टी के नगर सेवक सारा वहां पे 500 रुपए गाड़ी का एक राउंड बोला जा रहा है कि हमको दो तो हम डालने देंगे। ये इनकी अंडर की सिंडिकेट है, कचरा नहीं है, वो पैसे का बड़ा भ्रष्टाचार का अड्डा है। 500 रुपए गाड़ी तो वहां पे डालने देंगे, ये वहां दे रहे नहीं है या ये ले रहे नहीं, इनका विषय, नागरिक का विषय नहीं, कॉर्पोरेटर का विषय नहीं। सर वो बोलते डंपिंग के लिए हमारे पास जगह नहीं है। सो रहे थे आप, महापालिका सो रही थी, कुंभकर्ण की सुन सो रही थी। 5,700 करोड़ की महापालिका अगर ये बात करती है तो महापालिका को शर्म आना चाहिए, शर्म आना चाहिए महापालिका कि अमीर महापालिका ऐसे बोलती है। अभी आपने क्या ठान ली है? जब तक के ठोस निर्णय और ठोस समाधान नहीं निकलेगा हम यहां से जाएंगे नहीं, चाहे इसका परिणाम कुछ भी हो। गेल्या 4 दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढीग साचू लागलेत। त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामी करण्यात आले। कचरा समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोरच कचरा टाकू असा इशारा अभिजित पवार यांनी दिलाय। डंपिंग ग्राउंड नसल्याचं कारण पुढे करत ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाही। परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागलाय। अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होतोय। हा सगळा कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोरच ओतला। यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ उडाली होती। दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचरात गेल्याचं सांगितलं। आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकलाय, परंतु जर एका दिवसात हा कचरा न उचलल्यास पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याच्या दालनात, संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसंच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। समस्या मोठी निर्माण झाली होती आणि तुम्ही थेट डंपर ठिकाणी पलटी केलेला महापालिकेच्या समोर। शुक्रवार नाही, माझी बाईट आहे, माझी इंस्टाग्राम पेजवरती टाकली आहे। पाडवा होता, पाडवा गुढीपाडव्याला, सॉरी दिवाळी पाडवा, दिवाळी पहाटचा कार्यक्रम करून आलो आणि हा कचरा बघितला। लोकांच्या समस्या ग्रुपवरती मेसेज पडले होते, तेव्हापासूनचा जो कचरा आहे तो अजून तसाच आहे। जवळजवळ खारेगावात 2 टन आणि पार्सिंग मध्ये 2 टन असा 4 टन कचरा साठलाय। ह्याचा वास सकाळी सकाळी येतो, लोक चालायला येतात, मॉर्निंग वॉकला येतात ना, तेव्हा हा वास येतो। ह्याच्यावर काही प्रोव्हिजन नाहीये महानगरपालिकेची। 25 वर्ष सत्ता शिवसेनेची, काही झालं नाही। एक साधं डम्पिंग ग्राउंड सुद्धा करता आलं नाही। सेमेसाठी पाण्याची कंडिशन आहे, पाणी नाहीये मुबलक स्वरूपात कळव्यामध्ये, पारसिक नगर मध्ये। नगरपालिकेचं इलेक्शन आलं की वन फिरावं लागतंय त्यासाठी। ह्याची काहीतरी उपाययोजना करावी महानगरपालिकेला आमची विनंती, वारंवार विनंती आहे। विनंती करून त्या विनंतीला मान देत नाही फार। पाडव्याच्या दिवाळी पहाटच्या वेळेचा हा कचरा तो अजूनही तसाच पडू नये। आज कारेगाव पारसिंग नगर मध्ये तुम्ही राऊंड माराल ना, तेव्हा हा कचरा दिसून येईल। विरोधी पक्षातले आमदार जितेंद्र साहेब तिथे राहतात, तिथं नेतृत्व करतात, म्हणून हे दुभाजन करता का तुम्ही? पाण्याच्या बाबतीतही आज महानगरपालिकेचं, मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे, वसई महानगरपालिकेचं धरण आहे, पालघरचं धरण आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे। ठाण्याला काय कोणी पाणी देतं का? कोणी पाणी देतं का? पाणी बिका मागायला लागतात। आज ठाणे महानगरपालिकेचं एवढ्या वर्षात धरण होऊ शकलं नाही, स्वतःची डम्पिंगचं ग्राउंड होऊ शकलं नाही। कुठल्या काय करते पालिका किंवा काय करतात सत्ताधारी पक्ष, ह्यांना जाग कधी येईल? त्यामुळे वारंवार हे होत राहील। आता याच्यानंतरही या कचऱ्याचं काही झालं नाही तर जेवढे प्रभाग समिती आहेत तेवढ्या प्रभाग समितीच्या बाहेर हा कचरा पडेल। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड बुलेट रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये दिवा परिसरातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत। मात्र हा आराखडा तयार करण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलेले नसून या प्रकल्पामुळे भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत
सुमारे 2000 शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात तक्रारी नोंदवल्या। यामुळे पालिका मुख्यालयात येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं। केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। या प्रकल्पातील एक स्थानक ठाणे महापालिका क्षेत्रातील म्हातार्डी येथे उभारण्यात येत आहे। असं असतानाच बुलेट रेल्वे स्थानकाकरिता स्थानिक क्षेत्राचा विकासही करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता। त्यासाठी जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली बुलेट रेल्वे स्थानकासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। या क्षेत्रात ठाणे महापालिका क्षेत्रातील दातिवली, म्हातार्डी, बेतावडे, आगासन तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, काटई आणि उसरघर या भागांचा समावेश करण्यात आलाय। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकल्पात बाधित होणार असून त्या शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे। शिवसेनेचे माजी नगरसेवक रमाकांत मडवी यांच्यासह 2000 नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात पालिकेत तक्रारी नोंदवल्यात। सर काय सांगाल एकंदरीत काय विषय आणि शेतकऱ्यांनी तुमच्या विरोधात काय विषयाच्या विरोधात ठाणे बुलेट स्टेशन जे आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये आहे त्या बुलेट स्टेशनच्या परिसरातील 1300 एकर जागेवरती बिझनेस हब बनवण्याचं केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून निर्णय केलाय आणि ठाणे महापालिका ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे यासाठी त्या बिझनेस हब मध्ये 1300 एकर जमीन बाधित होणार आहे आणि तिथले जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांशी कोणताही संवाद साधलेला नाही, त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नाही, परस्पर हा बिझनेस हब जाहीर केलेला आहे। या सगळ्या शेतकऱ्यांच्या कसत असलेल्या जमिनी आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन असलेल्या जमिनी आहेत। त्या बाबतीत आज हरकत घेण्याची आजची शेवटची तारीख होती म्हणून या 4 गावातील सर्व ठाणे महापालिका हद्दीतील सर्व शेतकऱ्यांनी अजून इथे हरकती घेतलेल्या आहेत। प्रशासन हरकतीचा प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाशी आम्ही बोलणार आहोत नक्की त्यांची भूमिका काय आहे आणि नंतर या आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार आहोत। आपण नेहमीच बघतो की हरकती घेऊन पण काय फायदा होत नाही, मात्र ते जे प्रोजेक्ट आहे ते करावेच लागतात। तुमची काय भूमिका असणार? नाही, प्रोजेक्ट बघा शहराच्या देशाच्या हितासाठी प्रोजेक्ट येणं गरजेचं आहे, पण प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनी स्वतःची जागा द्यायची। म्हणजे दिव्याचं उदाहरण घेतलं तर सेंट्रल रेल्वे साठी दिव्याची जागा घेतली, दिवा वसई मध्ये दिव्याची जागा घेतली, शेतकऱ्यांची जागा घेतली, दिवा पनवेल मध्ये शेतकऱ्यांची जागा घेतली, बुलेट ट्रेन मध्ये शेतकऱ्यांची फ्रेट कॉरिडॉर आलाय त्याच्यामध्ये जागा 5 रेल्वेच्या प्रकल्पामध्ये जागा जाते आणि 6वी जागा ही आता बुलेट ट्रेन मध्ये जाते आणि त्याच्यानंतर या बिझनेस हबसाठी 7वी जागा जाणार। प्लस ठाणे शहराचा विकास आराखडा असेल, ठाणे शहरातले डीपी रस्ते असतील, यामध्ये जागा बाधित होणार। शेतकऱ्यांनी तुम्ही भूमिहीन करणार आहात का? बिझनेस हबच्या माध्यमातून तुम्ही 100% इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या देणार आहात का? किंवा ते बिझनेस हब होणार आहे तिथे त्यांना पार्टनरशिप देणार आहात का? काय करणार आहात, कसे करणार, कुठे करणार याविषयी चर्चा तर व्हायला पाहिजे। चर्चा न करता जर प्रशासन करणार असेल तर नक्कीच शेतकऱ्यांचे एक भूमिपुत्र म्हणून शेतकरी म्हणून आमचं अस्तित्व म्हणून आम्ही विरोध करणार आहोत त्याला। तिथे काही राहणारे रहिवासी देखील आहेत, ते रहिवाशांचं आपण काय करणार आहोत? बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या बाजूला देखील स्लम आहे, पण शेतकऱ्यांना 100% प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आपण बाधित होणार आहे, त्यांना काहीतरी मोबदला द्यायचा आणि त्यांना बेघर करायचा असं काय चालणार होता दिव्यात? दिव्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचा असेल, शेतकऱ्यांना मान्य असेल तरच हा प्रकल्प होईल, नाहीतर इथे शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आमचा देखील पूर्ण विरोध असेल। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासरडोली उद्यानाची दुरावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजूबाजूच्या गृहसंकुलातील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत। याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भेट घेतली। शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक बोलावून हा विषय मार्गी लावणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं। कासरडोली येथील परिजात गार्डन्स, रोजा गार्डेनिया, हावरे सिटी प्लॅटिनियम, भक्ती पार्क, विहंग गार्डन, प्राईड साईनाथ नगर, पुष्पांजली सोसायटी आदी गृहसंकुलातील रहिवासी दररोज सकाळी उद्यानात शारीरिक व्यायाम, प्राणायाम करण्यासाठी येत असतात। यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश अधिक असतो। परंतु दिवसेंदिवस या उद्यानात अस्वच्छता वाढत असून पाळापाचोळाही तसाच पडलेला असतो। स्वच्छता कामगार येथे नसून उद्यानातील स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे।
वीज आणि पाण्याची व्यवस्था नसल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे. व्यायामाचं साहित्यही खराब झालंय. माळी सफाई कामगार नसल्याने या उद्यानाची रया गेली असून आरोग्य जपण्यासाठी उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. येथील नागरिकांनी भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रारीचं निवेदन दिलं. याबाबत उद्यान विभाग, स्वच्छता विभाग, प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांची येत्या शुक्रवारी बैठक बोलावून समस्या दूर करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील वारसा हक्क मिळावा यासाठी निवेदन सादर केलं. या प्रकरणी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून वारसा हक्काचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळवून देणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. तर ठाण्यातील दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील केळकर यांची भेट घेतली. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिव्यांग महिलांना मिळत नसून काही त्रुटींमुळे त्यांचे अर्ज रद्द होत आहेत. शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही समस्या देखील मार्गी लावणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं.